पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। जटा विक्राल माईच्या जटा विक्राल अण्णा 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 काय होते? बसा बसा, काय होते अण्णा? अण्णा अण्णा काय होते तुम्हाला? गजा पोटली काढती पटकन, त्यांना दे, मी आले। गुरुजी मला कापूर द्या पटकन। आरती मधीच का थांबली? आजपर्यंत असं कधीच झालं नव्हतं। उघड ते, उघड उघड लवकर, उघड उघड पटकन उघड। दे दे अण्णा, हे घ्या, हे धर गजा, मी पाणी घेऊन येते। अरे आत्माराम, आशा आत्माराम, अरे काय झालं तुला? अरे आत्माराम, अण्णा हे घ्या पाणी घ्या। अण्णा हा मुक्ता, तो ग्लास नको। आशा, तुझ्या ग्लासातलं पाणी दे। अण्णा हे घ्या। अजून हवंय? माफ कर मला, माफ कर। माफ करा रावसाहेब, पण देवीची आरती अशी मध्येच थांबणं हे जरा अशुभ लक्षण वाटतंय। अरे देवा, एवढा मोठा अपशकुन घडला। एवढ्या वर्षात कधीच असं घडलं नव्हतं। राव दादा केवढं करतात देवीचं, तरी सुद्धा त्यांच्या वाट्याला हे आलं। हे देवी माते, माफ कर ग, आम्हा सगळ्यांना माफ कर। काय झालं? काय याला? हो, यांना दम्याचा आजार आहे, त्यातच त्रास होतोय। आजार आहे तर सांगता येत नाही का आधी? आणि आजारी असताना कशासाठी आला हा संबळ वाजवायला? हो, तुम्ही सुद्धा काहीतरी बोला ना। हीच वेळ आहे रावसाहेबांच्या नजरेत येण्याची, बोला। हो हो, अरे बरं नाही वाटत तर मग कशाला यायचं वाजवायला? आज तुझ्यामुळे आमच्या घरात हा घडला का नाही एवढा मोठा अपशकुन? हो ना, आणि आता संबळ कोण वाजवणार? मी वाजवेल, शेवटच्या श्वासापर्यंत वाजवेल मी। माझ्यावर विश्वास ठेवा। अण्णा नको, जीवावर बेतेन असं काही करू नका। नाही, काय नाही होत, काय नाही होत। अण्णा अण्णा नका असं करू। अण्णा अण्णा असं नका करू अण्णा। याला सदा उभं पण राहता येत नाहीये।
हा काय वाजवणार आहे? अरे मग आता काय करायचं? श्रीधर, हा हो मालक. आत्ताच्या आता जा आणि दुसरा संभाळवाला घेऊन या. दुसरा संबळवाला? नवीन संबळवाला मिळणं अवघड आहे मालक. मला नाही ऐकायची सवय नाहीये. इतकी वर्ष या घरामध्ये नवरात्रीच्या आरतीला संबळ वाजत आला ही परंपरा आहे आणि मी जिवंत असेपर्यंत ही परंपरा मी कधीही मोडू देणार नाही. हो. आकाश पाताळ एक करा, पण आत्ताच्या आत्ता दुसरा संभाळवाला आला पाहिजे. हो मालक. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी तू अगरदार रस्त्यावर येणार. भेटू कोर्टात. मुक्ते, जायचंच असन तर जा, पण संबळ हात पण लावायचा नाही. हात काय, पण त्या घरी तू संबळ वाजवतीस हे पण कोणाला कळलं नाही पाहिजे. माफ करा रावसाहेब, पण देवीची आरती अशी मध्येच थांबणं हे जरा अशुभ लक्षण वाटतंय. एवढा मोठा अपशकुन घडला, एवढ्या वर्षात कधीच असं घडलं नव्हतं. मग आता काय करायचं? आकाश पाताळ एक करा, पण आत्ताच्या आत्ता दुसरा संभाळवाला आला पाहिजे. त्याच्या आत्ता दुसरा संभाळवाला आला पाहिजे. त्याच्या आत्ता दुसरा संभाळवाला आला पाहिजे. मुक्ते, जायचंच असन तर जा, पण संबळ हात पण लावायचा नाही. एवढा मोठा अपशकुन घडला, एवढ्या वर्षात कधीच असं घडलं नव्हतं. पण आत्ताच्या आत्ता दुसरा संभाळवाला आला पाहिजे. जायचंच असन तर जा, पण संबळ हात पण लावायचा नाही. थांबणं एवढा मोठा अपशकुन घडला, आकाश पाताळ एवढ्या एक करा, वर्षात कधीच असं घडलं पण नव्हतं. आत्ताच्या आत्ता दुसरा संभाळवाला आला पाहिजे. जायचंच असन तर जा, पण संबळ हात पण लावायचा नाही. जरा अशुभ लक्षण. एवढा मोठा अपशकुन घडला, एवढ्या आकाश वर्षात पाताळ कधीच एक असं करा, घडलं नव्हतं. पण आत्ताच्या आत्ता दुसरा संभाळवाला आला पाहिजे. देवीची आरती अशी मध्येच थांबणं जरा अशुभ लक्षण. एवढा मोठा अपशकुन घडला, एवढ्या वर्षात कधीच असं घडलं नव्हतं. आत्ताच्या आत्ता दुसरा संभाळवाला आला पाहिजे. आई राजा उध उध सदानंदाचा उध उध. जय देवी भवानी कृपाळुवंत कृपाळुवंत. आरती ओवाळू मन भावे ओवाळू मूळ माये अंबिके. उधो बोला अंबाबाईचा ग माझ्या येळूबाईचा. आरती ओवाळू मन भावे ओवाळू अंबाबाई रेणुका. मुक्ताचा आवाज वाटतोय, पर मग संबळ कोण वाजवतंय? संबळ गरजला माईचा, संबळ गरजला संबळाचा नाद.
संबळाचा नाद आईचा अंबर भरिला. उधो बोला अंबाबाईचा ग माझ्या येडूबाईचा. आरती ओवाळू मन भावे ओवाळू अंबाबाई रेणुका. जटा विक्राळ माईच्या जटा विक्राळ. संगती घेऊन आली संगती घेऊन येडू वर्ध्याचा मेळ. उधो बोला अंबाबाईचा ग माझ्या येडूबाईचा. आरती ओवाळू मन भावे ओवाळू अंबाबाई रेणुका. नाम घोळतो ग मुखी नाम घोळतो. विनवणी करून भक्त चरणी लोळतो. उधो बोला अंबाबाईचा ग माझ्या येडूबाईचा. आरती ओवाळू मन भावे ओवाळू अंबाबाई रेणुका. जय देवी भवानी कृपाळुवंत. आरती ओवाळू मन भावे ओवाळू मूळ माय अंबिके. मन भावे ओवाळू मूळ माय अंबिके. मन भावे ओवाळू मूळ माय अंबिके. आई राजा आई युवराज भाऊ इकडे या, प्रसाद घ्या आणि सगळ्यांना वाटा. माफ करा मालक. चला अण्णा. उधो बोला अंबाबाईचा ग माझ्या येडूबाईचा. आरती ओवाळू मन भावे ओवाळू अंबाबाई रेणुका. काय सारंग शेठ, रावसाहेब नगरकरांच्या घरात संबळ वाजवणारी पोरगी पाहून कसं वाटलं मग? अनबिलिव्हेबल. काय फोर्स, काय पॅशननी वाजवत होती यार. डोळ्यांसमोरून जातच नाहीये.
आणि कोणाच्या तरी डोक्यातून जात नसणारे. म्हणजे रावसाहेब नगरकर आता काय करतील काय माहित. ते काय करतील समजल. आत्ताच आलाय ना तू, सगळं समजल. बॅग भरून कुठे चाललास? मी चाललो माझ्या घरी. ओके मी थँक्यू. घरी का? का म्हणजे अरे बुडाखाली बॉम्ब आहे, वाट पेटलेली, कधी फुटल काही सांगता येत नाही. मी नाही राहणार आता इकडं. श्रीधर, अरे त्या पोरीनं तो हा वाजवला ना, संबळ तो तिने वाजवलेला दादाला अजिबात सहन झालेलं नाहीये. अरे मी त्यांच्या डोळ्यात आग पाहिली, आग. ते शांत आहेत म्हणजे राग वाढत जाणार आहे. तू जरा त्याचा अंदाज घे ना. मी अरे बापरे, अवघड आहे, पण पाहतो काय करते. पहा ना तेवढं. मोठी आई, हे पॅकेट्स नक्की कुठे नेऊन द्यायचे? अगं दरवर्षी नवरात्रात अन्नदान करतो ना आपण, तसंच अनाथ आश्रमात घेऊन चालले. अरे बाप रे, आता काय होणार आहे कुणाच ठाऊक. या घरात बायकांना काहीच वाजवायची परवानगी नाहीये. आणि एक बाहेरची मुलगी येते काय घरात संबळ वाजवते, आणि ते सुद्धा देवी समोर. मला तर मोठे मालिक काय करतील या विचारानंच अंगावर काटा उभा राहिलाय. मी सांगते ना, हिला संबळ वाजवू देणार नाहीत. आणि या घरात सुद्धा ठेवतील की नाही शंकाच आहे. अशा झालं ना तुझं, जा तू बॉक्स घेऊन बाहेर जा. मदत कर ग जर तिला, जड आहे ना बॉक्स. हळू न्या हा, हळू. नको मनाला लावून घेऊ एवढं त्यांचं बोलणं. अगं बायकांचा स्वभावच असतो पराचा कावळा करण्याचा. आणि मनोरंजनासाठी एखादा विषय त्यांना मिळाला ना की दिवस निघतो त्यांचा. पण मोठी आई, त्या म्हणतात तसं खरंच झालं तर? बायकांचं कसं असतं ना, एखाद्या गोष्टीसाठी आपण कितीही लायक असलो तरी ती गोष्ट मिळवण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करायला लागतो. तुला बोलणाऱ्या बायकांच्या बाबतीत कदाचित तसंच झालं असेल. आपण ठेवलेल्या अपेक्षा आणि वास्तव ह्याच्यामध्ये जो फरक असतो ना, तोच माणसाचा चांगला आणि वाईट स्वभाव ठरवतो ना. त्यामुळे नको इतकं मनावर घेऊ. हो, तुम्ही किती छान बोलता. मला पण तुमच्यासारखं असं भारी बोलता यायला हवं होतं. तिसरी नंतर शाळा नाही ना शिकू शकले. अगं पण शिक्षण घेतलं म्हणजे माणसाची प्रगती झाली असं नाही ना होत. त्यासाठी काळानुरूप होणारे बदल स्वीकारावे लागतात. आमच्याकडे जरा बदल झालाय की सगळे घाबरतात. तुम्हाला पण बदलाची भीती वाटते? नाही ग, पण तसा आशेचा किरणही दिसत नाही याची भीती वाटते. मालक, तुम्ही ठीक आहात ना? काही आणू का तुमच्यासाठी? तुझं काम झालं असेल तर निघ. हो हो. उधो बोला अंबाबाईचा ग माझ्या येडूबाईचा. आरती ओ वाळू मन भावे ओ